नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ब्रोकिंग कंपन्यांनी ऑनलाईन शेअर बाजारातील गुंतवणुकीची सुविधा देण्यास सुरुवात केल्यापासून ग्रामीण भागातील लोकांनाही पैसे गुंतवून नफा कमावणं शक्य झालंय. आता ही सुविधा परदेशातील शेअर्स खरेदी करण्यापर्यंत विस्तारली आहे. भारतातील गुंतवणूकदार अमेरिका, युरोप आणि आशियाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये सहजपणे आता गुंतवणूक करू शकतील. यासाठी कोणत्याही विशेष प्लॅटफॉर्म किंवा पद्धतीची आवश्यकता भासणार नाही. झिरोदा, ग्रो, एंजल वन आणि अपस्टॉक्स यांना अमेरिकेतील कंपन्यांसह परदेशी कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणुकीची सुविधा देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या ब्रोकरेज कंपन्या गिफ्ट सिटीच्या माध्यमातून परदेशी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतील. ही माहिती आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाने दिली आहे. धन या नावानं ब्रोकरेज सेवा देणाऱ्या रेन सिक्युरिटीजनं देखील गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स लॉन्च केले. गिफ्ट सिटीमधील वित्तीय उत्पादनं, सेवा आणि संस्थांच्या विकासासाठी आणि नियमनासाठी IFSCA हे प्राधिकरण जबाबदार असेल. आता झिरोदा, ग्रो, एंजल वन आणि अपस्टॉक्स 2 ते 3 महिन्यांमध्ये तंत्रज्ञान, चाचणी आणि अनुपालन प्रक्रिया पूर्ण करतील. गिफ्ट सिटीनं ऑगस्टमध्ये ग्लोबल ॲक्सेस प्रोव्हायडर याची नोंदणी सुरू केली आहे. गुंतवणूकदारांना कमी खर्चामध्ये परदेशी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी देणं हा यामागचा उद्देश आहे. गुंतवणूकदारांना पैसे काढण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. झिरोदा आणि अपस्टॉक्स ब्रोकर डीलर म्हणून काम करतील, तर ग्रो आणि एंजल वन ग्लोबल ॲक्सेस प्रोव्हायडर म्हणून काम करतील. झिरोदा आणि अपस्टॉक्स व्हॅन्ट्रंट इंटरनॅशनल, इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स आणि अल्पाका सिक्युरिटीज यांच्यासारख्या परदेशी क्लिअरिंग फर्म्ससोबत व्यवहार करतील. केवळ व्ह्यूट्रेपला मान्यता मिळाली, तर इंटरॅक्टिव्ह ब्रोकर आणि अकाल्पा यांना त्यांची उत्पादनं बाजारात आणण्यासाठी थोडासा वेळ लागेल. AIच्या तेजीनंतर स्मॉल केस, इंड मनी आणि HDFC सिक्युरिटीज सारख्या कंपन्यांनी अमेरिकन शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय दिलेला आहे. यामुळे व्यवहारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील गुंतवणूकदारांना परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढता रस आहे. यामुळे गुंतवणूकदारांना AI, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या थीममध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. यामुळे अमेरिका, दक्षिण कोरिया आणि तैवानसारख्या बाजारपेठांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या 1 वर्षामध्ये या बाजारपेठांचा परतावा भारतीय शेअर बाजारापेक्षा खूप जास्त राहिलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता परदेशी बाजारामध्ये तुम्हाला इथे बसून पैसे गुंतवणं याचा मार्ग सरकारनं खुला करून दिला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.